माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखा आझादनगर 1 आनंद पार्क यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत दरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ठाण्यात ममता दिन साजरा होत असतो। यंदाही स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकामध्ये ममता दिन साजरा केला। त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचार यांनी माँसाहेबांना पुष्पहार अर्पण करून गरीब नागरिकांना खाऊ वाटप केला। त्यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी संजय तरे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, चंद्रकांत नार्वेकर, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, किशोर सुर्वे, राजू महाडिक, दादू शिंदे, महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजीव कोळी, उपशाखा प्रमुख जयवंत गोविले, शहर संघटक प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, भानुमती नरेश पाटील, महिला विभाग संघटक वैशाली मोरे, नंदा कोथळे, संपदा उरणकर, शाखा संघटक जयश्री बामगुडे, अपर्णा भोईर, सुवर्णा साळुंके, महिला उपविभाग संघटक कविता नार्वेकर, राजेश्री सुर्वे, अनुराधा चव्हाण, रसिका सुभेदार, सुनीता डे, मयुरी कदम, उपशाखा संघटक स्मिता सकपाळ, ठाणे विधानसभा क्षेत्र संघटिका विद्या कदम, विभाग प्रमुख राजू मोरे, प्रशांत सातपुते, उपविभाग प्रमुख सत्यवान कदम, नंदुकुमार गिरी, युवा सेना शाखा प्रमुख सागर माने, बौद्ध नागरिक सेवा मंडळाचे मनोहर बचाव, नामदेव जगदाळे, निलेश कदम, सुनील बोहीर, संतोष गवई, जितेंद्र राणे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते। मला वाटतं सर्व शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आज ममता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते स्वर्गीय अनंत दरे साहेब यांनी या चौकामध्ये ममता दिन गेले कित्येक वर्ष साजरा करत होते। ते आमचे संजय तरे आणि आमच्या महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा ममता दिन साजरा केला जातोय। गरिबांना फळं वाटून या ठिकाणी साजरा करत आहे। मी संजय तरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो। आज माँसाहेबांचा 94वा जन्मदिन आणि जेव्हापासून दादा आदरणीय दादा महापौर झाले, हा चौक मीनाताई ठाकरे चौक बांधला तेव्हापासून आजतागायत त्यांनी सुरू केलेली ही परंपरा की 6 जानेवारीला ममता दिन आणि 6 सप्टेंबरला स्मृती दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो। आमच्या लाडक्या माँसाहेब ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना प्रेम वात्सल्य दिलं आणि एका आईचं प्रेम दिलं आणि ते प्रेम न विसरण्यासारखंच आहे। म्हणून आम्ही त्यांचा हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो। त्याचप्रमाणे आज प्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांचा आज दिवस आहे। तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या ह्या शिवसैनिकांनी या दिवशी सगळ्यांनी येऊन उत्साहाने इथे आपल्या घरातला सण असल्यासारखा हा साजरा करतायत। आम्ही हा साजरा करतो, परंतु खंत एकच आहे की आमच्या माँसाहेबांच्या पुतळ्याला इथे आम्हाला राज्य शासन परवानगी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील। की खंत वाटते ठाण्यातले मुख्यमंत्री असून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे मुख्यमंत्री असून जर ते आमच्या माँसाहेबांचा पुतळा लावायला असक्षम ठरले असतील तर ती अतिशय खेदाची बाब वाटते मला। आणि जेव्हा ते बाळासाहेबांचे विचार नेत असतील तर त्यांनी आमच्या माँसाहेबांच्या पुतळ्याला देखील इथे कायमस्वरूपी स्थान द्यावे असं मला वाटतं। हीच आम्हाला आणि आमच्यातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो। आम्ही आज तारीख तर नाही करू शकत सगळं, पण लवकरच आम्ही हे कोळी भवनाचं उद्घाटन सोहळा देखील करणार आहोत। काम संपूर्ण पूर्ण झालेलं आहे। कदाचित उद्धव साहेबांच्या हस्तेच हा आम्ही कार्यक्रम रामदास कोविंदांना आपले माजी राष्ट्रपती रामदास कोविंदांना आणायचा प्रयत्न करणार आहोत। तर नक्कीच लवकरच तो पण कोळी भवनाचं उद्घाटन होणार।